सांगू का मोसंबी? तुमच्या आवाजात एकदा मोसंबी ना. आता आपण जर तुलसीदासांच्या बाबतीत बरेच लोकांना वाचलंही असेल आणि वाचला नसेल तरी ऐकून तरी असेल की त्यांनी एवढी मोठी रामायण लिहिलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीने जसं ज्ञानेश्वरी लिहिली तसं त्यांनी एक मोठी रामायण लिहिलेली आहे. त्यात 7 कांडे केलेले आहेत. 7व्या कांडात त्यांनी जेवढं एक जीवनाचा सार असतो तो त्यांनी स्वतः अनुभवून असं लिहून ठेवलेलं आहे. मी त्याला आता अरे तुरे म्हणतो कारण मला तो अधिकार आहे. त्यांनी एवढं लिहिलेलं आहे. ज्ञानाचे सर्व अनुभव करून एवढं करून सुद्धा संतुष्ट नाही म्हणून तो भगवंताला शरण जातो. शेवटच्या त्याच्यानंतर त्याचा तो रामायणाचा एंडच आहे. मोसम दीन न दीन हित तुम समान रघुवीर. म्हणजे माझा समान मी एवढं सर्व केला, मी केला. रामायण लिहिली, तुझे दर्शन केले, हनुमंताने मला सर्व मार्ग दाखवला, तरी सुद्धा मोसम दीन न, माझा समान कोणी दीन नाही. कारण मी संतुष्ट नाही झालो. एवढं करून सुद्धा मी संतुष्ट नाही झालो. म्हणजे त्यांनी आपला अहंकार असा उघडा टाकून दिलेला आहे. जसं तुमच्या ओपन द चॅप्टर असं म्हणतो असं त्यांनी हे केलेलं आहे. एवढं कम्प्लीट. म्हणजे आता सरेंडर कसं व्हायचं तुझ्या कामाला. न दीन हे तर तुम समान, की तुमच्या समान दीन हे कोणी नाही आहे. मी तर आता दीन झालेलोच आहे. पण याला स्वीकारणं या न स्वीकारणं हा तुझ्या समान तुझ्याशिवाय कोणी करू शकतच नाही. ही श्रद्धा भगवंताच्या विषयी निश्चिम श्रद्धा हे केव्हा झालेली आहे. हे सर्व करून द्यावेली तो अपंग झालेला, असं काही करता येत नाही. श्वास घेणं सुद्धा कठीण आहे. असं स्थिती तो भगवंताच्या पुढे जातो, नमन करतो आणि मग त्याला तो तुलसीदास होतो. तोपर्यंत तुलसीच आहे. आपण असं म्हणतो की बरेच ठिकाणी बरेच वेळा असं म्हणतात की अनन्य भावाने तुम्ही जर शरण गेलात तर परमेश्वर तुमची हाक ऐकतो जाईल. बऱ्याच वेळेला हा अनुभव असा येतही नाही. आपण काय म्हणलं आता अनन्य भावाने करायला काय त्याचं. अनन्य भावामध्ये मला अभिप्राय असे आलं की आता माझी ताकद संपलेली आहे, मी तुझ्याकडे आशेने बघतो. असं जर तुम्ही एकदा जरी बघितलं की माझं सर्व संपलेलं आहे, मग तुमच्या असंतोषाच्या जागा राहिली कुठे. का अनन्य भाव आहे. याच्यानंतर भाव संपला. दुःखाची छटा सुद्धा आता राहिली नाही. सुखाची तर नाहीच आहे, पण दुःखाची सुद्धा छटा आता अजिबात राहिलेली नाही. आणि दररोज आपण पूजा करतो. काय म्हणतात अनन्य भाव. अनन्य भाव आहे नाही. केव्हा अनन्य भावाने मी केली, माझी चुका होऊन दे. पुढचा नाही, पुढचा सोडून दे. जे भगवंताचं काम आहे ते सोडून द्या. इथे आपण काय करतो. न जाणार न जाणार. जेव्हा मी मनोभावे म्हणतो की मला काही येत नाही, जरी मी केलेला असला तरी याचा सार मला काहीही माहित नाही, मला पूजा जप वगैरे काही येत नाही, तरी सुद्धा मी तुझं आवाहन करण्याकरता आलेलो आहे. इथे मी जाणत नाही ही भावना घेऊन आलेलो आहे. मला मागण्याचा अधिकारच नाही. तू देऊ शकतो की नाही हे मला माहिती नाही. तुझी पूजा करायला पाहिजे किंवा नाही हे मला माहिती नाही, कारण तुझ्या विषयीचं ज्ञान माझ्या शून्य आहे. ही माझी ऍडमिशन आहे. हे जर माझी ऍडमिशन प्युअर असेल तर कोणतेही कॉम्प्लिकेशन राहत नाही, आणि ती प्युअर नसतेच. मागायचं कारण मी आईकडे जन्मात आलो
या जन्मात ज्यावेळी मी आलो त्यावेळी मी आईकडे असं सांगितलं नाही की जन्माच्या नंतर लगेच तुम्हाला दूध द्यायला पाहिजे. आय नेव्हर डिमांड. त्यांनी आपणहून दिली, कारण असण्यादानाने तो काम त्यांनी केलं. मी कशाला करू, मी कशाला चिंता करू. त्यावेळी कम्प्लीट सरेंडर होऊन मी आलो होतो. टोटल सरेंडरचा राहता चालला होता. या जीवनाच्या रक्षणाकरता मी कम्प्लीट सरेंडर करूनच तिथे आलो. बाकी माझे पापकर्म या पुण्यकर्म जे होते ते मला भोगायचेच होते. ते भोगण्याकरता मी जन्म घेतला. परंतु या जीवनाची जे एक इमिजिएट गरज आहे, अन्न वस्त्र, त्याच्याकरता मी कोणतेही डिमांड आईकडे केलेली नव्हती. पण त्याने आपण पुरवली. का पुरवली? जसं माझी पुरवली तसं जगाची पुरवली. तर माझी त्याने गरज का पुरी केली आणि ते पुरी करणारा कोण होतं? मला याचा अनुभव नाही आहे की मी जन्माच्या आधी त्याच्या अंगात दूध होता या न होता. पण मी आल्यावर मात्र त्यांनी मला दूध पाजला नसता मी राहिलोच नसतो. ही जो एक क्रिया केलेली आहे ते कोणी केली? दोन गोष्टी आहेत त्यामध्ये. एक म्हणजे एक आपलं कर्म आहे जे आपण कायम करत राहतो आणि भक्ती हा वेगळा प्रकार आहे. परंतु हे कर्म करताना कुठेतरी भक्ती पण आहे की ह्या कर्माच्या मार्गामध्ये मला जर काही अडचणी आला तर मला तो मदत करेल. पण बऱ्याचदा त्यामध्ये पण अडचणी येतात आणि ज्या भक्तीने आपण परमेश्वराकडे बघतो तेवढ्या भक्तीने तेवढ्याच कृपाळूपणाने तो आपल्याला आशीर्वाद देतोय अशी प्रत्येकाला जाणीव म्हणजे असं वाटत नाही प्रत्येक वेळेला. असं का होतं? असं आहे, आमची ज्या दृष्टीने आपला जो प्रश्न आहे भक्ती हा एक सांसारिक वस्तू करतात आणि सांसारिक वस्तू सोडून जर ती भक्ती असेल तर त्या मार्गाकरता नेण्याकरता तो आपल्याला शुद्धीकरण केल्याशिवाय पुढे जात नाही. सांसारिक वस्तू करता असेल तर सांसारिक वस्तूची आपल्याला त्याची गरज आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकत नाही. आपण फक्त पाहून असं वाटतं की आपल्याला सुद्धा असावी. मलाही असं वाटतं हा कोहिनूरसारखा हवा मला एक मिळाला म्हणजे बरं होईल. पण बरं होईल म्हणजे काय होईल, मला काय मिळावं? आज फक्त जर पाहिला नसता म्हणजे गरज माझ्या आली नसते ना. तर हे हॉल मला मिळावं याच्यात सुखसोयी आहे की नाही ते मला माहिती नाही. फक्त हे मला हवं कारण तुमच्या जवळ आहे म्हणून मला तो. जसं लहान मुलाला खेळायला दिलं म्हणजे तो आपलं खेळणं सोडून दुसऱ्याचाच खेळणं मागतो असं सारखी जात आमची हे आहे. तर याला आपण भक्ती म्हणू का? जर ही भक्ती नसेल तर सांसारिक वस्तू करता आपण भगवंताला का बिनू? आपण प्रयत्न करायचे जे आपल्या नशिबात असेल. जसं आता रावतांनी विचारलं कर्म संचित आहे किंवा प्रारब्धाचा आहे. तो माझ्या प्रारब्धाचा असेल तो मिळेल. मी कर्म करायचे पण मी भगवंताला कशाला अडचणीत आणून. त्यांनी तो संसार तो ऑलरेडी माझ्या समोर टाकूनच दिलेला. माझ्या जन्माच्या आधीपासूनच इथे. तर याच्याकरता भगवंताच्याकडे त्या दया मागायची किंवा भीक मागायची याची लाचारी का पत्करायची? त्याच्याकडे एकच वस्तूचे काही याचा मोह मला होऊ नये कधी. सांसारिक वस्तू मी मिळवणार कारण मी 2 दिवस जगायचे 2 दिवस माझ्याजवळ राहील. त्याच्या पश्चात दुसऱ्याकडे जाईल. ते कोणाकडे जाईल ते आपण सांगू शकत नाही. आपण म्हणतो हे वारसा आपल्याला व्हायला पाहिजे पण आपल्या वारसाचा त्या भोग घेतील असा नाही आहे. भगवंताची जी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याचा वारसा होईल. पण आज मी त्याच्याकरता चिंता का करू? आता कर्म करत असताना बरेच वेळा संकल्प करावे लागतात. कारण संकल्प केल्याशिवाय पर्टिक्युलर कर्म करता येत नसतं. परंतु ते संकल्प केल्या त्यामध्ये मनामध्ये 10 विकल्प येतात. असं माणसाचं का होतं? संकल्प आपण करतो तो शुद्ध संकल्प आहे किंवा नाही हे पहिले विचारून घेऊ ना. संकल्प शारीरिक गरज आहे, मानसिक गरज आहे किंवा दुसऱ्याला पाहून ते गरज आहे. याचा पहिले आपण विश्लेषण केला तो बरेच वेळेला आपल्याला उत्तर सापडतं की आपलं चुकलेलं आहे. आपण एक
थोडंसं उदाहरण घेऊ एखादा कष्टकरी मनुष्याचं. आज तो सकाळ ते संध्याकाळ कष्ट करतो, संध्याकाळी काय चटणी भाकरी करता जे काही मिळवतो तेवढं खाऊन तो आनंदाने झोपतो, निवांत त्याला झोप येते. त्याच्यानंतर त्याच्या भगवंत त्याची परीक्षा ज्यावेळी घेतो त्याला थोडंसं शिल्लक ठेवण्याची हे देतो, ताकद देतो. तो शिल्लक ठेवतो. शिल्लक ठेवल्यानंतर त्याला एक हिंदीमध्ये 99 के फेर में म्हणतात, म्हणजे 99 पर्यंत तो आला तो 99 पर्यंत त्याला थोडासा स्टॉप मिळतो, हे तुमचे स्पीड ब्रेकर सारखा. आणि त्याच्या चिंता हे राहते की आता 100 केव्हा होते. तो 100 करण्याकरता तो आठापीठ एवढा प्रयत्न करतो की जेवढं त्याला भूक त्याची जो चटणी भाजी आहे ती जोडून लागत नाही. ते 100 झाले मग त्याला आणखीन आता वाढायला पाहिजे, म्हणजे तो त्याचं अन्न हळूहळू तुटत जातो. अन्न म्हणजे सुखसोयी जो आतापर्यंत भोगत होता, जे त्याला झोप लागत होती ती झोप त्याची नाहीस होती. तो आणखीन मिळवा याचा फेरतच होता. आणि शेवटी ज्यावेळी त्याच्याजवळ भरपूर होऊन जातो त्याला लखपती जर म्हणलात की लखपती जर झालेला असेल तर त्याला कशाचाही रस नसतो, फक्त पैसा अमास करण्याचा होतो, संपत्ती अमास करण्याचा. त्याचा तो करतो काय हे सांग. वायाच गेला. परंतु दुसरं एक बाजू आहे. आपण भगवंताचा करता जर त्यांनी जे काही निर्माण केलेले आहे ते सर्व प्रजा त्याचीच आहे. मुंगीपासून मनुष्यापर्यंत, मनुष्यापेक्षा म्हणत हाती वगैरे सर्व जे आहे किंवा झाड वगैरे सुद्धा जे आहे ते सर्व त्याचीच आहे. हा त्याची सेवा करण्याकरता मी आपला तनमन धन जर खर्च करून टाकला तर त्यात मला एक आनंद मिळू शकेल. त्याचा वारसा कोणी होईल तो प्रश्न येणारच नाही. तर तो आनंद जो मला मिळेल तो मला शेवटपर्यंत माझा साथ. आज आपण ते करतो ते पण निराळी भावनेने करतो, संकुचित भावनेने करतो. मी आज करतो मिळवणे करता माझ्या प्रपंचाचा भागायला पाहिजे, माझ्या प्रपंचाचा आज मी 7 पिढीपर्यंत भागायला पाहिजे या दृष्टीने करतो. यात मी दुसऱ्याच्या पोटाचा सुद्धा थोडासा ओढू शकतो. ओढवलं तसं नाही पण ओढून घेण्याचा नादच आहे. परंतु ते न करताना थोडासा किंचित आपल्या कुटुंबाच्या बरोबर दुसऱ्याचा एखादा ईश्वराने जो टाकलेला आहे माझ्या दृष्टीने माझ्यापेक्षा हलका आहे त्याची थोडीशी सेवा करून टाकली तो जो आनंद येईल माझ्या कुटुंबाच्या पोषणाकरता जे काही मी करेल त्याच्यापेक्षा तो आनंद जास्त होईल. कधी करून बघा. आणि या रावतांना ह्या तुमच्या ज्यांनी प्रश्न केला होता त्यांना जो अनुभव आहे, त्यांनी दुसऱ्यांच्या करता किंचित केला त्याचा त्यांना आनंद होतो. ते सांगत नाही तर त्यांना आनंद होतो, त्यांना झोप लागते. नाही, टाटा बिर्ला होऊ नये असं मी म्हणत नाही, ते वाईट आहे असं मी म्हणत नाही. परंतु त्या मार्गात गेल्यानंतर तेवढा मोठा झाल्यानंतर टाटाला एवढंच विचारलं की तो जीवन कसा जगतो. ईश्वराने असं निर्माणच केलं, ईश्वराने असं निर्माणच केलं नाही की लाखो लोक असतील त्यापैकी एखादा भक्त होईल. हो, पण एक बरोबर आहे ना की लाख लोकांना सुख देण्यासाठी निर्माण व्हायला पाहिजे ना. ते होतच की आपण भक्ती मार्गही पाहिजे आणखी लोकांचं संपादन करणारी लोक पाहिजे. नाही, लोकांचा जे बरोबर आहे. आता आपण जे म्हणाला की लोकांचा सांभाळ करण्याकरता दोन्ही पाहिजे. लोकांचा, माझा नव्हे. पण मी माझाही सांभाळ करेन आणि माझ्याकडे जे 100 लोक कामं करतील त्यांचाही मी सांभाळ करतो. म्हणजे माझीही आवश्यकता आहे, जशी देवाची आवश्यकता आहे, संतांची आवश्यकता आहे, तशी मोठ्या लोकांचीही आवश्यकता आहे. पण आज मी काय म्हणतो आता की मी फक्त जे काय मिळवी ते माझ्या करताच मिळते. हे चूक आहे, हे माझं म्हणत नाही. पण मी समजा मोठा झालो, मी 10 फॅक्टरी काढल्या,
100 फॅक्टरी काढल्या तर ते पाहिजे का नको? पाहिजे ते पाहिजे, पण भावना अशी पाहिजे की माझ्या नाही, माझ्या एकट्याच्याच नाही. पण स्वामीजी, जेव्हा मी पहिली एक फॅक्टरी काढतो त्यावेळी मला नेहमी असं वाटतं की माझी 2 फॅक्टरी व्हायला पाहिजे, 2 फॅक्टरी झाली की 10 फॅक्टरी व्हायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर असं होतं की 100 लोक त्याच्यात जमा होतात आणि 100 लोकांची पोतं मी भरतो. म्हणजे माझी जरुरी आहे का नाही? मी चूक आहे का बरोबर आहे? त्या चूक आहे. मी सांगतो ते चूक आहे. असं का असेल तर कुठलंही राष्ट्र मोठं होणार नाही, कुठलाही देश होणार नाही मोठा. नाही. मी त्याच्यातला एक भाग बरोबर आहे की मी फक्त एकट्यासाठी जर केलं आणि लोकांना काही दिलं नाही तर माझी चूक हा, आहे. मी पण मी जेव्हा 100 लोकांना नोकऱ्या देऊन त्यांची पोटं भरतो तेव्हा मी पाहिजे, म्हणजे कुठलाही मोठा माणूस. मी आता तिथेच येणार होतो की ज्यावेळी आपण काढतो ते माझ्याकरता करत नाही. म्हणजे देशाची उन्नती व्हावी, देश म्हणजे सर्व लोकांना मिळूनच व्हायचं, कमी नाही. म्हणजे आपला जो रशियन कम्युनिस्ट आहे मला त्याच्याशी संबंध नाही आहे. मला भारतीय कम्युनिस्ट पाहिजे जो भारताचा प्रत्येक कामगार करणाऱ्याला आणि जो काम करू शकत नाही त्याला पोषणाकरता काही ना काहीतरी मदत करत राहील. मला तसं कम्युनिस्ट पाहिजे की सर्व इक्वल आहे असं मी मानणार नाही. प्रत्येकाला त्याची कुवतीप्रमाणे त्याच्या पोषणाकरता त्याला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने जर मी तुम्ही अखंड भारतात फॅक्टरीज म्हणा किंवा उन्नतीचे अनेक शिखर निर्माण केले तो स्तुत्यच आहे, पण तसं होत नाही. लोक असे म्हणतील ना की हा स्वार्थी आहे, हा स्वतःला मोठा होण्यासाठी हा एक भाग येतोच ना त्या माणसाचा. शेवटी दुसरं मी जरी लोकांचं कल्याण करत असलो तरी लोक मला हे म्हणणारच की हा मोठा होण्यासाठी स्वार्थी आहे, हे केलं ते केलं. हा कुठे जातो? तुम्ही लोकेशनाकरता हे केला किंवा पहिला भाग असा होणारच. जेव्हा मी म्हणणार की मला 100 फॅक्टरी काढायची आहे तर एक फॅक्टरी मी जेव्हा काढीन किंवा एक धंदा सुरू करेन तेव्हा मी थोडं जास्त कष्ट करू, जास्त पैसा कमवेल ना, तेव्हा लोक हा म्हणणारच त्या स्वार्थी आहे, जास्त पैसा कमवतो. म्हणजे भक्ती मार्गाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते पैसे कमवतो. मला तर आजपर्यंत असं ऐकायला कधी मिळालं नाही की टाटा रोगी आहे किंवा हे आहे. म्हणतातच ना स्वामी. नाही, टाटाला म्हणत नाही का त्यांनी म्हणत नसतील पण बाकीच्या बाकी लोक म्हणतात म्हणजे बाकीचे आहेतच नाही, बाकी एक थोडं विषयाला थोडा फाटा फुटतोय तर आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. याच्यावर आपल्याला डिस्कशन नंतर करता येईल, परत आध्यात्मिक विषयाकडे जाऊ. एक मोठं दुसरं कन्फ्युजन आहे, धर्म म्हणजे काय. धार्मिक आध्यात्मिक हा जो विषय आहे तो जरा थोडा समजून सांग की धर्म कशाला म्हणा. धर्म माझ्या दृष्टीने तुमचा जीवन जगण्याच्या करता एक डिसिप्लिन आहे, अनुशासन. तो तुम्ही कसा त्याला मोड करा तशा प्रकारचा तो. कारण हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा यहुदी धर्म असे हे धर्म की त्याचे लाईन ऑफ लाईफ आहे, डिसिप्लिन आहे. त्याप्रमाणे त्यांनी वागवण्याचं ठरवलेलं आहे आणि ते वागतात. आणि त्यात स्वार्थी लोकांनी त्याला जर काही बिघाड केलेला असेल मूळ धर्मात तो त्या दोष धर्माचा नाही, ते स्वार्थी लोकांचा आहे. अजून एक प्रश्न आहे, पुनर्जन्म, पुण्य, पाप या मानवनिर्मित कल्पना आहेत काय, याच्यावर आपलं मत पाहिजे. भाऊसाहेब दिघांचा प्रश्न उत्तम आहे आणि तो मानव निर्मित म्हणजे पुनरपी जनन पुनरपी मरण असं म्हणतात. तो केव्हा असतो, मी निर्माण करून जर साठवलेला असेल, पुण्य असो नाही तो पाप असो. मी आज पुण्य करतो ही भावनेने केला म्हणजे त्याचं फल मला भोगायलाच पाहिजे. मी पाप करतो या दृष्टीने फल हे केलं तर मला तो पापाचं फल भोगायलाच पाहिजे. पण मी भगवंताच्या काय मी सरेंडर होऊन तो कार्य करत राहिलो, फॅक्टरी निर्माण करत राहिलो, त्याचं फल मला भोगायचेच नाही. त्याचं फल भोगायला भगवंत आहे, तर पुन्हा कधी जन्म त्याचा करता येतच नाही. आतापर्यंत अनुभवाने तो आहे. ज्याची मी आज इथे बसलेलो आहे
त्या अर्थी पुनर्जन्माशिवाय होऊ शकतच नाही. असं ज्यावेळी वाटतो तसा दुसऱ्याला सुद्धा देणं तो पुण्याची भाषेत आहे. आणि जे मला आवडत नाही आणि मग दुसरे करता तसा त्याचा विपरीत करतो तो पापाच्या याच्यात आपोआपच जातो. देवाचंच करणं हे व्हायला पुण्य नाही म्हणायचं. नाही, कारण देव म्हणजे एक संकुचित नाही हो. अखंड विश्व जो आहे ज्या प्रकारचा असेल तो प्रकारचा सर्व याच्यात म्हणजे तो देवच आहे. जसं मी भारतीय कम्युनिस्ट म्हणलो ते कम्युन आहे, त्यात सर्वच आले ना, जीव जंतू वगैरे सर्वच आले. चालू ठेवू का? आरती आरती करून घेऊ. आरती कुठं करायची? इथंच करायची. किती वेळ लागेल? 10 मिनिट लागतात. 10 मिनिट. मग एक 2 प्रश्न झाल्यावर आपण थांबूया. 2 प्रश्न. 2 प्रश्न 5 मिनिटाचे. हो हो. नाही, उत्तरं छोटी आहेत, प्रश्न मोठे आहेत. एक प्रश्न डफळ गुरुजींकडून आलाय. प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून गीता ऐकल्यानंतर विश्वरूप पाहिल्यानंतर उत्तर आयुष्यात अर्जुनाला शोक आणि त्या अनुषंगाने मोह झाला का? आपण गीता वाचणं, ऐकणं, जगणं हा पोरखळच नाही का? श्रीकृष्णाला मोह झालेला नाही आहे, कारण तो 18व्या अध्यायात तो म्हणतो नसतो मोह. तो तोच आहे की त्याला गीता त्याने प्रत्यक्ष ऐकली, त्याचे सर्व शंकांचं समाधान झालेलं आहे. समाधान झाल्यानंतर तो नसतो मोह म्हणतो आणि त्याच्यानंतर लगेच कबुली देतो की जरी माझा मोह नष्ट झालेला असला तरी मी नाही, मी तुझं तू काय सांगशील ते मी करिष्ये वचनं तव, की तू जे सांगशील ते मी करतो. म्हणजे त्यांनी स्वतःचा जो अहंकाराचा भाग होता तो त्यांनी सोडून दिला. त्यामुळे तो मोह झालेला नाही. फक्त एकच आहे की गीतामध्ये जो काही त्यांनी ज्ञान किंवा प्रश्न वगैरे विचारले होते अर्जुनाला ते त्याच्या लक्षात राहिले नाही, वृत्तीत आले पण शब्दांशब्द त्याला तो आठवले नाही. म्हणून त्यांनी केव्हा तरी नंतर ज्यावेळी त्यांना राज्य मिळाल्यानंतर निवांत वेळी त्यांनी श्रीकृष्णाला प्रार्थना केलेली आहे की तिथे तू मला गीता सांगितली पण त्याचे शब्द मला आठवत नाही, तो पुन्हा एकदा तू सांगावं मी ऐकावं, कारण ते एवढं गोडीच आहे, ते ऐकावं असं माझ्या मनात आहे. त्यावेळी श्रीकृष्णही म्हणतो की त्यावेळी मी जे सांगितलं ते मलाही आठवत नाही, परंतु मी त्याचा सारांश सांगतो. ते अनुगीता म्हणून एक झालेली ते महाभारतात आलेली आहे. अनुगीता म्हणून एक स्वतंत्र चॅप्टर आहे, जसं गीतेचा चॅप्टर आहे तसा तो एक चॅप्टर आलेला आहे आणि तो त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे. पण तो एवढं गोडीचा नाही तर अनुगीता जास्त गोड झाली असते. उद्धव गीता ते उद्धवाने केलेली आहे, तो यांची नाही. तसं दत्त विश्वनाथने सुद्धा गीता केलेली आहे, ते निराळेच आहे. पण मूळ भगवद्गीता ज्याला आपण म्हणतो त्याच्या ती गीता युद्धकांडाच्या वेळी जे सांगितली गेली ते आमच्या सुदैवाने म्हणायचे, व्यासाने तो लिहून ठेवली, कारण ते दोघं तिघांनाच कळली, बाकी कोणाला कळली नाही. व्यास होता, संजय होता, अर्जुनाने तर सांगितलं तो विसरूनही गेला. तो व्यासाने जो लिहून ठेवली ती आजही आम्हाला पच दाखवण्याकरता सक्षम आहे की त्याच्या. स्वामी रामांच्या एका पुस्तकात एक श्रीविद्या म्हणून असा उल्लेख आलेला आहे.
तर स्त्री विद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे योगशास्त्रातली किंवा अध्यात्मशास्त्रातली, असं त्याच्यात म्हटलं गेलेलं आहे. तर त्याविषयी काय सांगतो? श्रीविद्या खरोखरच श्रेष्ठ आहे, कारण तो इतर विद्यांचा त्यांनी सार काढला. नवीन काही नाही, जुनाही काही नाही, जे आहे तेच त्यांनी त्यावेळची भाषेत आपल्याला लिहून दिलेली आहे. म्हणून ते एक श्रेष्ठ, सर्व शास्त्राचं मंथन करून तो लोणीसारखा आलेला आहे, म्हणून ते श्रेष्ठ. पण ते फॉलो करणं खूप कठीण आहे. पिंगळे काकांचा आणि अग्निहोत्री काकांचा एक सारखाच प्रश्न आलाय की सामान्य जनाने मनुष्य जन्म सार्थकी लावण्यासाठी काय करायचं? आता व्यवहारिक शास्त्राचं अनुसरून आपण करायला पाहिजे. सामान्य जण ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी वाकडा बोट केल्याशिवाय तूप येत नाही असंही म्हणतात. तसं भगवंताला कुठेतरी दिवसल्याशिवाय भगवंत आपल्याकडे येणार नाही, ही भावना घेऊन आपण दोन कार्य करत राहिले. संसाराचं कार्य जेवढं चोख करता येईल तेवढं करावं. म्हणजे नाम घ्यायचं का? नाम घेणं हे नाही आहे, नाम घेतलं तर उत्तमच आहे, पण नाम घेऊनच मिळेल असंही नाही. प्रयत्न तर आपण करायलाच पाहिजे. आणि दुसरं एक आहे चांगलं आणि वाईट, याचा सुद्धा विश्लेषण करण्याकरता सतत सावध राहायला पाहिजे. आणि ते सततची सावधगिरी, सतत जागरूक राहून, त्याला अवेअरनेस आपण म्हणतो. आपल्या प्रत्येक कार्याकरता आपण अवेअर राहायला पाहिजे. यू शुड बी अवेअर ऑफ इट, की दुसरा मनुष्य मला फसवतो त्याला सजा द्यायलाच पाहिजे. कारण श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये असं सांगितलं नाही की तू वाईट करतो त्याला तू त्याचा संहार करू असं नको. त्याने भीष्माला सुद्धा गोळी आपला बाण मारण्याचा आदेश दिलेलाच आहे. तो तेवढा अधिकार आपल्याला जरी नसला तरी निवडकपणाने आपण दबू नये, एवढंच मी म्हणतो. दुसऱ्या मनुष्याने आपल्या फसवायची आणि आपण निमूटपणाने अहिंसा या नावाने त्याला सहन करायची, त्या मताचा मी नाही आहे. मी तो म्हणेल जो हिंसक असेल त्याच्या हिंसेच्या रूपानेच त्याला नष्ट करावं. नॉट एक्झॅक्टली, विचार करा. प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेला प्रत्येक पाऊल उचलताना पाप किंवा पुण्याचा जेव्हा विचार करून ऍक्शन करायची असते त्यावेळेला ऍक्शन मागे राहते आणि कन्फ्युजन जास्त होतं. नाही तर आपला याचा विचार आहे थोडासा, आपली कमजोरीच आहे. ही कमजोरी कमी करण्यासाठी काय करतात? बिलीव्ह इन गॉड. So, if you believe, तुम्हाला इमिडिएटली आन्सर मिळते. तो जो आन्सर मिळेल त्याप्रमाणे वागून जे काही परिणाम होते ते आपण भोगू. चांगले असं नाही तो वाईट. आता आपण थोडं थांबवतो. परमपूज्य स्वामीजींबरोबर झालेल्या सुमधुर संवादाचं स्मरण पुढील आयुष्यात आपल्याला निरंतर राहीलच. आणि इतकंच नाही तर एक दिवस आता स्वामीजींनी म्हणल्याप्रमाणे अर्जुनाप्रमाणेच आपण एक दिवस त्यांना जाऊन सांगू की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, अशी आपल्या सर्वांची खात्री आहे. परमपूज्य स्वामीजींच्या कृपेचं पाठबळ असल्यावर, परमपूज्य स्वामींच्या कृपेचं पाठबळ असल्यावर अध्यात्माचं गौरी शंकर फार दूर नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आजचं भाषण हा माझं नाही, हरिभाऊ कुलकर्णींचा व्हायचं होतं, पण ते नसल्यामुळे मला बोलायला लागला. तर यात खरं या खोटं काय असेल ते आपण तपासून घेऊ.
सूर्यं देवपतिमेकवादं रोष्टपदार्थो नयन्ति सर्वे स्वाहातो विश्वाभूतानि प्रमोदमानः लोके देवदक्षां तां लक्ष्मीदेवीं शरणमाप्रपद्ये लक्ष्मीर्मेण शतान्वाग्ने आदित्यवर्णे तपसो दिशासो वनस्पतिस्तव वृक्षोदबिल्वः तस्य फलानि तपसानुकर्म्यमायाश्च बाह्या लक्ष्मीः उभयतुमां देवसखः कीर्तिश्चवनिदासः प्रादुर्भूतोऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे सत्यभासामलाज्येष्ठामलक्ष्मीर्नाशयाम्याम् अभूतिमसमृद्धिं सर्वाङ्गणतमे ग्रहात् गन्धस्कारान्तरानित्यपुष्टां करीषिणीः ईश्वरीणो सर्वभूतानां ताम्यो भुवये श्रियम् मनसः काममाभूतिं राजसत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य वै श्रीश्रयदान्यतः विश्वे देवासो रुक्तवादं प्रतिमा परमामायवते नाही पडणार ते आधी काही गेली खिशाला लावाय का ते सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च अरुणाय च नमश्चङ्गाय च पुष्पतये च नमोग्राय च भीमाय च नमोग्रेयाय च द्वेषाय च नमोग्रजानीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय च नमः च नयोगवे नमश्चङ्कराय च नमस्काराय च नमस्काराय च शिवधराय च नमः तीर्थाय च पूज्याय च नमः पार्याय च अखिलाय च प्रवृत्ताय च नमः तीर्थाय च कर्णाय च नमः प्रवर्धने प्रवर्तये च नमो घोषाय च गिरियाय च नमः स्थलभ्याय च गेयाय च नमः काट्याय च मोदिकाय च नमः वरदयाय च विष्णाय च नमः पार्वत्याय च
दोन हार लावले त्याला एक पाहिजे Om
चन्द्रमाय स्वाहा ॐ नमो नमो बोधाय मानो नाम निर्सामे चक्रे भागवते चन्द्रमाय स्वाहा ॐ नमो नमो बोधाय मानो नाम निर्सामे चक्रे भागवते चन्द्रमाय स्वाहा ॐ नमो नमो बोधाय मानो नाम निर्सामे चक्रे भागवते चन्द्रमाय स्वाहा ॐ नमो नमो बोधाय मानो नाम निर्सामे चक्रे भागवते चन्द्रमाय स्वाहा
तू दादा त्या डिश सारख्या मध्ये येतो डिश सारख्या मध्ये मी रेकॉर्ड करत होतो तुम्ही दोनदा मध्ये घातला भगवतो